हॅलो, गुड मॉर्निंग. चला मग सकाळी सकाळी आम्ही पिल्लूला घेऊन चाललो होतो हॉस्पिटलला, कारण पिल्लूची तब्येत रात्रीपासून भरपूर अशी खराब झालेली होती. तिला इतकी सर्दी झाली होती, काय कुणास ठाऊक. ते कसं गावाला गेलो होतो त्यामुळे थोडंफार तिला पाणी बदलमुळे थोडा त्रास झालेलाच असेल. मग त्या ठिकाणी आम्ही येताना छान असं इडलीचं बॅटर आणलं होतं आणि मग मी सकाळी जेवणासाठी ती इडलीच बनवून घेतली होती, इडली आणि चटणी. मग त्यानंतर छान असं किचन क्लीन करून घेतला आणि मग पिल्लू पण झोपली होती आणि तोही झोपलेला होता. मग संध्याकाळच्या वेळेस चहाचे थोडेफार काही भांडे होते, म्हटलं आता तेच क्लीन करून घेते. ते पण आवरून घेतलं, कारण मुलं झोपलेले असले की थोडंही काम मला राहू द्यावं लागत नाही. आणि खास करून आता तर पिल्लूची तब्येत बरी नाही आहे म्हटल्यावरती मला काहीच करू देणार नाही. त्यामुळे मी लवकरात लवकर पटकन असं माझं जेवढंही काम बाकी होतं ते सगळं काही करून घेतलं. मुलांचं पण कसं असतं ना, त्यांना सारखी आईच लागत असते, कारण तब्येत बरी नसली की ते कुणाकडेच जात नाही. माझी पिल्लू तर माझ्याशिवाय तिच्या पप्पांकडे पण राहत नाही. मग असो, या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस बघ मलाच घेऊन बस असं तिचं म्हणणं होतं. मग असो, तिला खेळवत खेळवत मी छान असं मेथी निसायला घेतली, कारण संध्याकाळची वेळ झाली होती आणि मला स्वयंपाकही बनवायचा होता. त्यानंतर मग मी मस्त या ठिकाणी पिल्लूला छान असं झोपी लावून दिलं. म्हटलं ही झोपली आहे तोपर्यंत आपण लवकर छान असं स्वयंपाक बनवून घेऊ, कारण की ती जर जागी असली तर मला स्वयंपाक करणं खूप अशक्य आहे. मुलांचं कसं असतं ना, तब्येत बरी नसली की म्हणजे सारखी चिडचिड ते करत असतात, त्यामुळे त्यांना घ्यावंच लागतं आणि मग आपल्याला बाकी सगळी कामे आपल्याला बाजूला सारावी लागतात. असो, या ठिकाणी मी छान असं मेथीची भाजी बनवून घेतली आणि हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खरंच खूप छान लागते आणि खरं तर ती पौष्टिकही असते शरीरासाठी. आणि हिवाळ्यामध्ये ती भाजी कशी गरम असते त्यामुळे ती शरीरासाठी खूप चांगली असते. आम्हाला तर भरपूर अशी आवडते, त्यामुळे आम्ही खूप आवर्जून ती खात असतो. त्यांनी आणलेली ती मेथीची जुडी भरपूर अशी मोठी होती, त्यामुळे मग मी अर्धीच बनवली आणि अर्धी छान अशी पिशवीमध्ये पॅक करून घेतली. नंतर मी त्याच्या छान अशा दशम्या वगैरे बनवेल म्हटलं, आणि मग दशमे वगैरे मी जेव्हा बनवेल तेव्हा तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करेल त्याचीही. आणि मग नंतर मी छान असं लवकरात लवकर पोळ्या करून घेतल्या आणि पोळ्या करता करताही मला पिल्लूचा आवाज आला. तिला 2-3 वेळा छान असा झोका दिला, पण ती कुठे राहते, मग काय तिला मला घ्यावंच लागलं. अखेर मला शेवटची पोळी ही तिला धरूनच शेकावी लागली. मग तिला पकडून छान असं पोळ्या पटकन अशा शेकून घेतल्या आणि ते बघा, तिला असं वाटत होतं की ही मम्मी मला खालीच सोडून देते का काय, त्यामुळे ती मला अशी घट्ट पकडून उभी होती. चला मग मी घेते आता आमच्या पिल्लूची काळजी. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.